आता तर साफ कामातून गेलेला आहे. काय करायचं काय ग आता? नानाजी, शेवटचा पर्याय म्हणून आम्ही ब्रोकरकडे सुद्धा जाऊन आलो. मग काय म्हणाल तो? तो म्हणाला की देसाई म्हणून कोणीतरी आहे, त्यांना हे घर घ्यायचे आणि त्यांना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घर आवडलंय. हो ना नानाजी, आम्ही तर सगळं बघूनच घेतलं होतं. घर चांगलंच आहे, त्यांनी बरोबर ओळखलं. नानाजी, मला कसं तरी होऊन राहिलं. मला हे घर विकायचं नाही हो. एकदा वाटतं का यांच्याशी बोलावं, हे तर कोणाचंच ऐकत नाही. शन्यापलीकडेही जग आहे हे तर विसरूनच गेलेत ते. ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण मग आता काय करायचं काय? नानाजी, आम्ही त्या ब्रोकरकडून देसाईंचा पत्ता घेतला. आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो, पण त्यांनी सुद्धा नकार दिलाय. त्यांना हे घर हवंच आहे. नाही, तो कशाला सोडीत, तो येणारच. मला असं वाटतं असं काहीतरी घडायला हवं ज्यामुळे त्या माणसाचा घर घ्यायचा विचार बदलेल. पण असं कसं होईल? नानाजी, काही करून या घराची विक्री थांबवा. हे बघ राधिके, तू काही काळजी करू नकोस. जे काय करायचंय ना ते आपल्याला विचारपूर्वक करायला हवं. रेवती, तुला काही मार्ग सापडतोय का जेणेकरून ते देसाई इथून निघून जातील? नाही नाही, तुम्ही असल्या काहीतरी लफड्यात पडू नका. उगाच नको राधिका, तू असल्या भानगडीत पडू नकोस. तू उगाच आता घाबरू नकोस ग. घाबरून चालेल कसं? राधिके, त्या ब्रोकरला आपण फोडला तर? नाही नाना, मला नाही वाटत ते शक्य होईल. म्हणजे त्याच्या बोलण्यावरून तरी तसं अजिबात वाटलं नाही. हो ना नानाजी, म्हणजे आम्ही त्या ब्रोकरशी सगळं बोललो, पण त्यांनी तर त्यांचा नंबरच दिला आमच्याकडे. मला नाही वाटत तो तरी स्वतःचं कमिशन काऊन घालवेल. नानाजी, अहो आजकाल पैसा मोठा झालाय माणुसकीपेक्षा ना. राधिका, तू नको काळजी करूस, त्रास नको करून घेऊस बाळा. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? एक जुनी आठवण सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या बाजूला एक खोताचं घर होतं, त्याचा एक मळा होता. तर आम्ही सगळेजण त्या मळ्यामध्ये खेळायला जायचो आणि मोठी माणसं आम्हाला सारखी ओरडायची, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. एके दिवशी आम्ही ठरवलं, सगळ्यांना सांगायचं त्या घरात भूत आहे म्हणून. बाई, भूत? मग त्या घराकडे नंतर कोणी फिरकलंच नाही. आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळाली. काय कळतं ना मला काय म्हणायचं ते? सरळ मार्गाने त्यांना घालवता येत नसेल तर आडवळणाचा मार्ग पत्करलेला चांगलाच. काहीतरी काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय ती का मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया